brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि मंत्री महोदयांनी असं सांगितलं की केवळ 10 जिल्हे नाहीत, आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने राबवणार आहोत. मंत्री महोदय मी आपलं कौतुक करतो, जरा ऐका, कौतुक तर ऐका. टीका केली तर आमच्यावर तुम्ही बोलता. असं आहे की आपण सकारात्मक उत्तर देत आहे. 10 जिल्ह्यामध्ये ही योजना आपण राबवणार टप्प्याटप्प्याने. परंतु अध्यक्ष महोदय, आपण देखील मुंबई शहरामध्ये प्रतिनिधित्व करता, मी देखील आहे, अनेक लोक आहेत, नवी मुंबई असतील, शहरामध्ये शहरी भागामध्ये बचत गट जास्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि या बचत गटांनी निर्माण केलेला माल जो आहे त्याला आत्ता बाजारपेठ नसल्यामुळे त्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की आपण कर्ज जरी घेतलं आणि उत्पादन केलं तरी विकला जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रायोरिटी बेसवरती शहरी भाग, जसं ग्रामीणला तुम्ही द्याच, ग्रामीणला द्या, सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाळं पसरवा, परंतु मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये आपण या मॉलचं काम कधी सुरू करणार आहात, त्या टप्प्याचं नाव तरी सांगा, आणि जेणेकरून त्या सगळ्या महिलांना असं वाटेल की आपण जास्तीत जास्त काम करून हा मालाला विक्रीला केंद्र मिळणार आहे. आणि पहिले 10 जिल्हे कोणते? ठीक आहे, पहिले 10 जिल्हे कोणते? माननीय सदस्य, एक लक्षात घ्या, याच विषयावरती सकाळी आपण 10 नंबरची लक्षवेधी चालवली आहे. याच विषयावरती हाच विषय होता. ठीक आहे, त्यामुळे आपण लिमिटेड चर्चा करू. बोला. सुनील प्रभूंचा प्रश्नाला अध्यक्ष महोदय माझा आपल्याला सूचना आहे, आपण अध्यक्षस्थानी बसले आहेत आणि सरकार आपला शब्दाला अध्यक्ष महोदय पूर्णपणे अनुपालन करते. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये प्रत्येक प्रशासकीय वॉर्डामध्ये म्युन्सिपल मार्केट अवेलेबल आहे. तिकडे ट्रान्सफरला कोणी जात नाही, पहिला मजला दुसरा मजला असा कोणी जात नाही. आपण या सरकारला उमेद मोलच्या धर्तीवर मुंबई शहराचा 24च्या 24 प्रशासकीय वॉर्डामध्ये बचत गटच्या महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूच्या विक्रीसाठी सूचना देऊन अध्यक्ष महोदय सरकारकडनं करून घ्यावी अशी माझी विनंती. आपण ते करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, आपण महिलांना हक्काची बाजारपेठ बारमाही उपलब्ध व्हावी, 12ही महिने त्यांच्या वस्तूला विक्री केंद्र निर्माण व्हावं म्हणून ही उमेद मॉलची संकल्पना आपण आणलेली आहे आणि चालू वर्षातच आपण आणलेली आहे. आणि त्यामुळं आपण सन्माननीय सागर जे असतील, सन्माननीय प्रभू जे असतील, त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे की जिल्हा स्तरावर ग्रामीण भागामध्ये करत असताना मुंबईमध्ये झाला पाहिजे. नक्की आपण त्या बाबतीत विचार करून मुंबईमध्ये सुद्धा मुंबईमध्ये मार्केट आहे, कोण जात नाही तिकडे, त्या मार्केटमध्ये कोणी जात नाही, त्या मार्केट म्युन्सिपालिटीकडे अवेलेबल आहे, त्या महिला बचत गटांना आपण देणार का? हा स्पेसिफिक प्रश्न आहे. नक्की सन्माननीय सागरजी, आपण सांगितलेला मुद्दा तो मुंबई महानगरपालिकेचा मुद्दा आहे, ग्रामविकास खात्याचा नाही. परंतु ग्रामविकास खातं नक्की आपण मुंबईच्या आयुक्तांच्या सोबत आपण चर्चा करू आणि अशा पद्धतीचं ज्या ठिकाणी उपलब्ध करून देणं शक्य आहे अशा बाजारपेठ त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देण्याच्या सूचना देऊ आपण. चला, संजय कुट्टेजी. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचा अध्यक्षमय विषय आहे आणि मी मुख्यमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करेल की महिला बचत गटाचं ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या निर्मिती जी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या एरियाच्या, कुठं बांबूचं असेल, कुठं वेगवेगळ्या, कुठं खाद्यपदार्थ असेल, चांगलं उत्पादन जे आहे ते महिला बचत गटाचा अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये होते आहे. माझ्या 2 सूचना आहेत अध्यक्ष महोदय. एक, अध्यक्ष महोदय, की जेव्हा कंपनीच्या वस्तू येतात अध्यक्ष महोदय, त्या ब्रँडेड असतात, चांगलं पॅकेजिंग असतं आणि त्याच्यामुळे त्याकडे कल लोकांचा जास्त असतो आणि मार्केटिंग जी आहे ती विविध मीडियाच्या माध्यमातून जी मार्केटिंग केल्या जाते. आणि तेवढाच फक्त एक विकनेस आपल्या याच्यामध्ये आहे की आपल्या ज्या वस्तू असतात त्या छोटे महिला बचत करतात, त्यामुळे पॅकेजिंग युनिट किंवा पॅकेजिंग चांगलं होत नाही, त्यामुळे मार्केटिंग चांगलं होत नाही. तर त्यासाठी काही योजना बनवून की पॅकेजिंग युनिट प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज एक तरी पॅकेजिंग युनिट आणि 1 डिस्ट्रिक्ट 1 ब्रँड नेम, कोणती महिला बचत गटांनी त्या जिल्ह्यामध्ये जर बनवलं तर त्याला एकच ब्रँड नेम त्या जिल्ह्याचं एक ठरवून की जेणेकरून पॅकेजिंग युनिट आणि एक ब्रँड नेम असं दिलं तर त्याला अजून आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत ते ब्रँड पोहोचू शकतो. आणि दुसरं अध्यक्ष ते करणार का? आणि सेकंड, अध्यक्ष महोदय, यालाच अनुसर की उमेदवार तुम्ही 10 डिस्ट्रिक्टमध्ये घेणार अध्यक्ष महोदय, परंतु आज महिला बचत गटांची सक्षम चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्र शासन, राज्य शासन, मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात होते आहे की आपल्याला त्याच्यामध्ये गतिमानतेनं पुढे जाणे आवश्यक अध्यक्ष महोदय.
म्हणून माझी अजून एक दुसरी विनंती आणि विनंती म्हणजे सूचना आहे अध्यक्ष महोदय, की आता बऱ्याचशा नगर परिषद, जसं सागरजींनी सांगितलं, आता मी फक्त 2 नगर परिषदचं उदाहरण देते, जो आपल्याला महाराष्ट्राची काय स्ट्रॅटेजी बनवायची, काय नियोजन करायचं म्हणजे आपल्याला समजेल अध्यक्ष महोदय. जळगाव, जामोद आणि शेगावमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स बनले अध्यक्ष महोदय, आणि त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काही दुकानं गेल्यानंतर, गाड्या गेल्यानंतर काही 30-40% गाड्या आता खाली आहेत. आणि त्यामुळे उमेद मॉल तुम्ही 12 डिस्ट्रिक्टमध्ये, डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी 10 डिस्ट्रिक्टमध्ये बनवणार, ओके, परंतु तुम्ही नगरविकास खात्याशी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात एक मीटिंग घेऊन ज्या ठिकाणी गाळे उपलब्ध आहेत, ज्या नगर परिषदांमध्ये, त्या नगर परिषदांमध्ये आपल्या महिला बचत गटाचा उमेद मॉल जो आहे, आता शेगावमध्ये आणि जळगावमध्ये 20-20, 30-30 गाड्या उपलब्ध आहेत. चला, ते जर प्रश्न घ्या, आपण प्रश्न अध्यक्षमध्ये घ्या. हँडओव्हर करून उमेदच्या याच्यासाठी आपण जर दिले अध्यक्ष बघा, ही चर्चा नाही आहे. तुम्ही तुमचे त्यामध्ये आपण ते तुम्ही करणार आहात प्रश्न अध्यक्ष विचारा, महोदय. सजेशन देऊ नका प्रश्न उत्तराच्या तासात. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य कुटेजींनी जी आता जे 2 मुद्दे उपस्थित केले, एक तर ब्रँडिंगच्या संदर्भातला, मार्केटिंगच्या संदर्भातला जिल्ह्याचं एकच ब्रँडिंग असावं, त्याची सुरुवात सन्माननीय सदस्य महोदय आता झालेली आहे. जिल्ह्याला पॅकिंगच्या चांगल्या सिस्टम्स आता लागलेल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाच्या ज्या उत्पादित पदार्थ आहेत त्यांच्यासाठी चांगलं पॅकेजिंग झालं पाहिजे अशी व्यवस्था आता आपण उभी केलेली आहे. आता दुसरा विषय, आपण इथे नगरविकास खात्याच्या सोबत बैठक करून नगरपालिकेचे जे गाळे आहेत ते आपण बचत गटांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात निश्चितपणे कारवाई केली जाईल. नारायण कुचेजी.